हे जे नीट संदर्भात होणारं, नीट परीक्षा संदर्भात होणारं जे आंदोलन आहे, कोणाला परीक्षा संदर्भात काही सुधार झाल्या पाहिजे का? झाल्याच पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये सगळेच सकारात्मक आहे. आमच्या केंद्र सरकार आणि आमचे संबंधित मंत्री सगळेच बोलत आहेत की संबंधित त्या नीट परीक्षेमध्ये सुधार झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पावलंही उचलले जात आहेत. त्याचमुळे काही कालही नीटची परीक्षेचा निकाल लागला, जवळपास 11 लाख विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झालेले आहेत. पण मुद्दा असा आहे की एका बाजूला नीटचा मुद्दा असताना मग जे आंदोलनकर्ते आहेत ते सर तन से जुदाचे नारे का देत आहेत, देशविरोधी नारे का देत आहेत, सीता का पती असा उल्लेख करून हिंदू धर्माचा बदनामी का करतायत. मग सीता का पतीचा उल्लेख झाला तर मग आयशाचा पण पतीचा उल्लेख करा एवढी हिंमत असेल तर. आमच्या सैन्यावर आरोप कशाला करतायत, सैन्याला शिव्या कशाला देत आहेत, आमच्या पोलीस दलांवर हात कशाला घालतायत. हे सगळं करणारे विद्यार्थी कधीच असू शकत नाहीत. आमच्या देशाचा तरुण हा आमच्या हिंदू राष्ट्राला वर विश्वास ठेवणारा तरुण आहे आणि म्हणून हे जे काही ज्या शक्ती आहेत, ज्या आम्हाला हिंदू राष्ट्राच्या विरोधी आहेत, त्या सगळ्या ह्या आंदोलनाची बदनामी करायची, देशाच्या तरुणांची बदनामी करायची, आमच्या केंद्र सरकारची, एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. आणि म्हणून हे कुठले जे काय हे काँग्रेस आणि हे सगळे जे पक्ष त्याच्यात जे घुसलेले आहेत ना, त्यांना आमच्या देशाच्या विरोधी असलेल्या प्रत्येक शक्तीला ताकद द्यायची म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचे ट्विट करतायत. राहुल गांधी असं म्हणतात की तुम्ही आमच्या तरुण पिढीला भविष्याला सर्वात मोठे नुकसान पोचवलात. राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा. अहो, राहुल गांधीच्या तोंडी देशहिताच्या आणि अशा पद्धतीच्या तरुणांच्या हिताच्या कुठल्याही गोष्टी त्यांना बिलकुल सूट करत नाहीत. कारण का म्हणूनच त्यांना घरी बसवलं आहे, म्हणूनच त्यांच्या काँग्रेस पक्षाला घरी बसवलं आहे. वारंवार त्यांना पराभवाचा सामना करायला लागलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी आपल्या उंचीप्रमाणे, राजकीय उंचीप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांबद्दल बोलावं. वडंटीवार असं म्हणतात पेपर हा केंद्र सरकारची जबाबदारी, ही जबाबदारी प्रधानांची आहे, त्यांचा राजीनामा घ्यावा, भाजप लाज असायला होईल. आमच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये, काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कितींदा नीटचा पेपर फुटला, कितींदा त्यांनी पंतप्रधानांचा राजीनामा घेतला, कितींदा त्यांनी त्यांच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिला. हे त्यांनी पहिला हिशोब तरी सांगावा ना ह्या वडीटवारांनी. आणि मग अशा पद्धतीने आमच्या पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षावर टीका करावी. स्वतःचं काय झाकून बघत नाही, आमचंच वाकून बघतायत. पहिलं तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये असंख्य वेळी जे नीटचे पेपर फुटले तर तुम्ही तेव्हा कारवाई करायची हिंमत दाखवली नाही. आम्ही तरी किमान सुधार करण्याची मानसिकता ठेवतोय. अण्णा हजारेंचं मौन आंदोलन सुरू आहे. नाही, शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आहे. पण त्या आंदोलनाच्या खांद्यावर बसून कोणी देशाच्या विरोधात अगर भूमिका घेत असेल, आमच्या देवी देवतांवर नावं ठेवत असेल ना, तर मग ते देशहिताचं नाही. जरांगे पाटील असं म्हणतात जर विद्यार्थ्यांना पुन्हा मारले तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही. बघा, एक लक्षात घ्या, ज्यांनी आता त्यांना काय मत व्यक्त करतो त्यांचा विषय आहे, तर मी कसं काय बोलू राहिलो. वंचितने साहेब आज महाराष्ट्र बंदचं आंदोलन दिलं आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. पण काय बंद काय म्हणजे म्हणून अशा पद्धतीच्या बंदचा प्रतिसाद जनतेनेच काय दिला हे तुम्हीच कॅमेरा फिरून दाखवायचं ना, आम्ही नाही सांगायचं आहे. देशाची जनता हे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आहे, म्हणून तर 3-3दा निवडून दिलेला आहे. आणि त्यांना ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सर तन से जुदावाले, पाकिस्तान जिंदाबादवाले आणि ह्या पद्धतीने आमच्या देवी देवतांना नाव ठेवणारे कसं आपले पोळी भाजून घेत आहेत हे देशाची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते. सर, जंतर मंतर पर हो रहे आंदोलन के मद्देनजर आज सुबह ही प्रधानमंत्री ने सभी विद्यार्थियों का आश्वस्त किया है कि जो भी नीट के लीक के पीछे होगा उसको सजा दी जाएगी और फिर भी जंतर मंतर आंदोलन बरकरार है. सीजेपी की भूमिका. देखिए, ऐसा है कि जो हमारे आदरणीय पंतप्रधान जी ने कहा है वो हमारे सभी युवा साथियों के लिए है. नीट में जो कुछ भी गलतियां हुई हैं उसको सुधार करने की तैयारी हमारी केंद्र सरकार की है. उसकी प्रक्रिया भी शुरू हो गई है. हमारे देश के युवाओं का भविष्य कोई भी खराब करने देगा नहीं, ये विश्वास हमारे पंतप्रधान जी ने आज उनके ट्वीट के माध्यम से फिर एक बार दिया है. मगर एक तरफ नीट का आंदोलन
नीट के लिए अगर आप आंदोलन कर रहे होंगे तो फिर उसमें सर तन से जुदा की घोषणाएं क्यों दी जा रही, नारे क्यों दिए जा रहे हैं? सीता के पति बोल के हमारे हिंदू धर्म का अपमान क्यों किया जा रहा है? उसका और नीट आंदोलन का क्या संबंध है? और फिर अगर सीता के पति के बारे में अगर बोल रहे होंगे तो आयशा के पति के बारे में भी बोलने की हिम्मत कीजिए ना। फिर उसमें हमारे आर्मी के ऊपर आर्मी को क्यों गाली दिया जा रहा है? हमारा देश का युवा ये कभी भी कर नहीं सकता, ये मानने वाले हम लोग हैं, मगर उस युवाओं के कंधों पे बैठ के नीट के नाम पे जो कुछ देश विरोधी शक्तियां, जिहाद को समर्थन करने वाली शक्तियां जो उस आंदोलन का फायदा ले रहे हैं ना, उसको हम लोग कभी सहन नहीं करेंगे। उसके विरुद्ध में देश की जनता ने उठना चाहिए और हम विश्वास देते हैं जिस तरीके से आज हमारे नरेंद्र मोदी जी ने कहा है नीट में जो सुधार करने हैं वो जरूर होने वाले हैं। कुछ भी तकलीफ आने वाले वक्त में हमारे छात्रों को होगी नहीं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.